मी राहुरीवरून बिलॉंग करते. रियांश मल्टीटेक कंपनीमध्ये काम करते. आपण काकांना 2 महिन्यापूर्वी औषध दिलं होतं रियांश अमृत ज्यूस म्हणून. त्यांना काय रिझल्ट आला आपण हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काका तुमचं नाव सांगा. अशोक रामभाऊ वाघ, राहणार उमरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. आणि तुम्हाला हे औषध घेऊन 2 महिने झालेत ना? हो. आणि तुम्हाला काय त्रास होता? पित्त व्हायचं, खडे तयार व्हायचे, म्हणजे असे पोट दुखायचं, हातपाय गळायचे. तेव्हापासून मनके सगळं क्लिअर. ठणक होत होता आणि मनके दुखत होते तुमचे आणि तुम्हाला पित्ताचा त्रास होत होता. आणि तुम्हाला ही बॉटल घेतल्यानंतर काय रिझल्ट आला? बॉटल घेतल्यानंतर हे हातपाय गळणं हे वगैरे, म्हणजे आपलं पित्त नाहीसं झालं. पित्त नाहीसं झालं आणि खडे पडले 4-5 दिवसात. तुमचे लघवीतून खडे पडले. मूतखड्याचा काकांना रिझल्ट आलेला आहे. आपला त्यांचा रियांश अमृत ज्यूस घेतल्यामुळे त्यांना हे 5व्या दिवशी लघवीतून यांच्या मूतखडे पडलेले आहेत. हा मूतखड्याचा रिझल्ट पण काकांना आलेला आहे. आणि त्याच्यानंतर काकांना पित्ताचा त्रास पण होत होता. पित्ताचा पण त्रास होत होता. पित्त आठवड्याला पित्ताचा त्रास होत होता. त्या बाहेरचे पण गोळ्या औषध वगैरे घेत होते. त्याच्यासाठी त्यांना अमृत ज्यूसमुळे पित्ताचा पण रिझल्ट आलेला आहे आणि त्यांचे खडे पण पडलेले आहे. असे काकांना 2 ते 3 रिझल्ट त्यांना आलेले आहे. अशा काका तुम्ही रियांश अमृत ज्यूसला धन्यवाद देता की नाही? हा, तुम्ही इतर लोकांना काय सांगू शकता? म्हणजे आपल्याला फरक पडला तेच सांगणार. हा, बाकीच्या लोकांनी हे घेतलं पाहिजे की नाही? घ्यायला पाहिजे की नाही बाकीच्यांना? धन्यवाद काका, तुम्ही तुमचा आम्हाला रिझल्ट सांगितलं.